नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं संस्कृतीस विस्डम या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। आज मी तुम्हाला कामगार दिन आपण का साजरा करतो त्याच्या मागचा काय इतिहास आहे हे सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 1 मे हा दिवस महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन म्हणून जास्त ओळखला जात असला तरीही कामगार दिन सुद्धा याच दिवशी असतो। औद्योगिक क्रांतीनंतर कारखाने, उत्पादन, औद्योगिक विकास खूप वाढला, पण या उद्योगांमध्ये कामगारांचे खूप शोषण होत असे। त्यांचे राहणीमान फार खालावलेले होते। कामाच्या तासांवर कुठलेही बंधन नाही, पगार अतिशय कमी, अन्न, शिक्षण या सगळ्यांची मारामार। ही स्थिती बदलावी म्हणून कामगार लढा देत होते, आंदोलन करत होते। युरोप आणि अमेरिका खंडात विविध ठिकाणी हे आंदोलन चालू होते। अमेरिकेत 1 मे 1986 पासून कामगार संघटनांनी कामाची मर्यादा 8 तासांवर आणण्याचा प्रमुख मागणीसाठी आंदोलन चालू केले। या आंदोलनाला पुढे हिंसक वळण लागले। शिकागोमध्ये आंदोलनाच्या वेळी पोलीस कारवाई करून आंदोलकांना पांगवत असताना कोणा अज्ञात इसमाने पोलिसांच्या दिशेने डायनामाइटचा बॉम्ब फेकला। मग पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला। या धुमश्चक्कीमध्ये अनेक पोलीस आणि आंदोलक मारले गेले आणि मोठ्या संख्येने जखमी झाले। पॅरिस येथे सेकंड इंटरनॅशनल या संस्थेतर्फे 1890 पासून 1 मे या दिवशी शिकागोच्या आंदोलनाची स्मृती म्हणून कामगार दिवस पाळला जाऊ लागला। जगभरात अनेक समाजवादी, साम्यवादी कामगार संघटना आणि पक्षांकडून याचे पालन सुरू झाले। या दिवशी कामगारांचे प्रश्न मांडण्याचा, निदर्शने करण्याचा, मागण्या जगासमोर आणण्याचा प्रघात पडला। भारतात 1923 मध्ये लेबर किसान पक्षातर्फे पहिल्यांदा 1 मे रोजी कामगार दिवस पाळला गेला आणि देशभरात अनेक इतर संघटनांनी तो पाळायला सुरू केले। 1 मे हा जगभरात भारत पकडून बरेच देश कामगार दिवस म्हणून पाळतात, पण काही देशांमध्ये या तारखेऐवजी दुसऱ्या तारखांनाही कामगार दिवस पाळला जातो। तारीख काही असली तरी समाजाच्या खालच्या आर्थिक पातळीवर काम करणाऱ्या कामगारांच्या कष्टाचा सन्मान, त्यांचे जीवनमान उंचावे या दिशेने प्रयत्न, अशा दृष्टीने कामगार दिवस महत्त्वाचा आहे। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।